वेलकम टू ऑल. तुमच्या सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. एक नवीन टॉपिक हा अत्यंत त्याला काय म्हणतात की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना म्हणजे भारताच्या अर्थकारणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान होतं, त्या योगदानाची जर यादी बनवली तर त्यामधला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आरबीआयच्या स्थापनेचा. दुसरा मुद्दा येतो वित्त आयोगाच्या स्थापनेचा. त्यावर आपण स्वतंत्र कधीतरी बोलू. एक नेहमी वाक्य लक्षात ठेवा बरं का, की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी नंतर आहे. पहिल्यांदा त्यांचा जो मूळ आहे ना तो अर्थतज्ञाचा आहे. आणि जर तुम्हाला इकॉनॉमिक्सचं थोडंफार जरी तुम्ही नॉलेज ठेवत असाल तर 1920-30 च्या दशकामध्ये ज्या काळातला अनभिज्ञ अर्थतज्ञ म्हणून जॉन केन्स हा पुढे येत होता की आज जे अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे ज्याच्या विचारधारेवर आधारित आहे त्या केन्सला टशल देण्याचं काम हे जगामध्ये जर एकमेव कोणी केलं असेल तर ते केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कसं केलं, काय केलं, या सत्राच्या माध्यमातून आपण समजण्याचा प्रयत्न करू. व्यवस्थितपणे व्हिडिओ बघून घ्या. याचं कारण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. योग्य काय अयोग्य काय त्याच्यापेक्षा निर्मिकानं म्हणजे महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये निर्मिकानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. त्याचा वापर करून म्हणजे माहितीचं संग्रहण करून मग त्याला काय म्हणतात की युटिलायझेशन हे स्वतःच्या बुद्धीप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर सुरू करू आपण. लेक्चर थोडं तुकड्या तुकड्यामध्ये होईल परंतु पूर्ण लास्ट पर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. पहिल्यांदा मी ठामपणे सांगतो, मी एवढे व्हिडिओ बघितले पण एक सटीक व्हिडिओ हा उपलब्ध नव्हता आणि म्हणून आपण हा घेण्याचा प्रयत्न हा करत आहोत. चला कळली इथपर्यंत. नेहमीप्रमाणे टीमची एक तक्रार आहे तुम्हाला. ती तक्रार म्हणजे काय की सर सर्वात जास्त व्ह्यूज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला हे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे बघितले जातात पण सर त्यामध्ये नॉन सबस्क्राईबचं प्रमाण हे 82% आहे. त्यामुळे काय करा, सबस्क्राईब करून घ्या. बरोबर नाही का? म्हणजे जेव्हा मी लाईव्ह येईल किंवा या प्रकारचे व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन उपलब्ध होईल. जर कामाचं असेल तर त्या नोटिफिकेशनवर क्लिक करायचं, जर कामाचं नसेल तर स्किप करून टाकायचं. बरोबर. पण हे सबस्क्राईब करून घ्या म्हणजे काय होईल माहितीये का, एक व्यवस्थित संवाद आपला काय राहील हा सुरू राहील. चला सुरू करू आपण. चलो आता बघा, मेन आपला मुद्दा आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा बाबासाहेबांचा ग्रंथ. त्यामध्ये आरबीआयच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांची भूमिका आणि त्यामध्ये अर्थतज्ञ म्हणून बाबासाहेब आणि बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन. कोणत्याही बाबीला जर व्यवस्थितपणे समजायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी ही व्यवस्थितपणे समजणं गरजेचं आहे. आता बाबासाहेबांनी 1923 मध्ये वयाच्या 32व्या वर्षी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा शोध प्रबंध, त्याला आपण थेसिस किंवा त्याला आपण पीएचडीचा ग्रंथ आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो, हा लिहिला. आणि जेव्हा 1925-26 मध्ये हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं तर प्रत्येक सदस्य आणि अध्यक्षाच्या हातामध्ये बाबासाहेबांचा हा ग्रंथ होता. आणि तुमच्या माहितीसाठी इथं उलट झालं बरं का. बाबासाहेबांनी प्रश्न विचारले आणि त्यांना उत्तर मागितले की तुम्ही म्हणता ना की या प्रकारे आरबीआय स्थापन करायची आहे तर मला सांगा तुमची पद्धत म्हणजे केन्सची पद्धत ही अशी का बरं चुकीची आहे, यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आणि त्या फायनली त्याला काय म्हणतात की हिल्टन यंग कमिशननं असं म्हटलं की नाही, आपली पद्धत ही पूर्णपणे चुकीची आहे आणि आरबीआयची स्थापना ही बाबासाहेबांच्या विचारावर बाबासाहेबांच्या ग्रंथावर स्थापन केली. आणि आजही आरबीआयची जर प्रस्तावना तुम्ही बघितली तर ती प्रस्तावना आणि बाबासाहेबांच्या शोध प्रबंधाची प्रस्तावना या दोन्हीमध्ये साम्यता आहे. ऍज इट इज त्याला कॉपी पेस्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. जे बाबासाहेबांनी लिहिलं तेच नंतर हिल्टन यंग आयोगानं काय केलं, कॉपी आणि पेस्ट केलं. ओके, चला व्यवस्थितपणे बघा. 19व्या शतकामध्ये जे चलनाचं मूल्य ठरलं जात होतं म्हणजे हा जो शोध प्रबंध होता ना बाबासाहेबांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी, याचा मूळ ग्रंथ काय होता, मूळ त्याला काय म्हणतात की सार काय आहे की गव्हर्नमेंट बरोबर, गव्हर्नमेंटने पैसा हा कसा छापावा नंबर 1 आणि नंबर 2 याचा बाजारामध्ये प्रवाह कसा करावा, मार्केटमध्ये याला सोडावं कसं, हे नंबर 1 हा मूळ बाबासाहेबांचा म्हणजे हे होता शोध प्रबंध होता. आणि या सोबत लक्षात ठेवायचं बाबासाहेबांनी जी साक्ष दिली त्यामध्ये एक गोष्ट अजून ऍड झाली, ती म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चलनाचं मूल्य कसं निर्धारित केलं जावं. इज दॅट क्लिअर? काय प्रॉब्लेम नाही. आता बाजारामध्ये पैशाचा प्रवाह म्हणजे नोटा आजच्या डेटमध्ये आरबीआय छापते तेव्हा नोटा गव्हर्नमेंट छापत होती बरोबर. त्याचा बाजारामध्ये प्रवाह कसा हा असला पाहिजे या संदर्भात
तत्कालीन व्यवस्थेमध्ये जो विचार पुढे होता, त्या विचाराचा जो लेखक होता तो होता केन्स, जॉर्ज मिरनॉट केन्स. मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा त्या काळातला एक, त्याला काय म्हणतात की म्हणजे याला कोणी काउंटर करू शकेल असं वाटतच नव्हतं. या केन्सनं आजही त्याला काय म्हणतात की अमेरिकेची इकॉनॉमी, अमेरिका आपण सुपर पॉवर म्हणतो ना, बरोबर, सुपर पॉवर म्हणजे आर्थिक दृष्ट्याच म्हणतो ना आपण त्याला बाबा. अर्थामधून मग डिफेन्स आलं, अर्थामधून मग इतर गोष्टी आल्या, तर त्याचा ब्रेन हा केन्स आहे. द्वितीय महायुद्धानंतर आज ज्याला आपण वर्ल्ड बँक, IMF म्हणतो ना, या संस्था ज्या स्थापन झाल्या ना, त्याचं ब्रेन चाइल्ड हा केन्स आहे. या केन्सनं स्थापन केल्या त्याला आपण PSRच्या भाषेमध्ये ज्याला आपण न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणतो, न्यू इकॉनॉमिक वर्ल्ड ऑर्डर म्हणतो, जे नवीन आर्थिक व्यवस्था बनवली द्वितीय महायुद्धानंतर, ही सगळी या केन्सनं बनवली बरं का. याला निओ क्लासिकल इकॉनॉमीचा जनक म्हणतात. आणि याचं योगदान काय माहितीये का या केन्सचं? तर केन्सच्या आधी जी अर्थव्यवस्था चालत होती, बाबासाहेबांना समजायचं असेल तर पहिले केन्सला समजणं गरजेचं आहे. या केन्सचं म्हणणं काय होतं की केन्सच्या आधी अर्थव्यवस्था काय होती की मागणी निर्माण होण्याची वाट बघा, म्हणजे डिमांड कशी वाढेल त्याची वाट बघा, म्हणजे आपण पुरवठा तयार करू. आणि पुरवठा त्याला काय म्हणतात की तयार झाला की ऑटोमॅटिक मागणी तयार होते. म्हणजे हे सिंपल भाषेमध्ये सांगतो तुम्हाला इकॉनॉमी, म्हणजे हे नाही समजलं असेल तर. मग यांचं म्हणणं कसं होतं की दिवाळी आली, वाढदिवस आला, वाढदिवसाचं उदाहरण घेऊ आपण, की वाढदिवस आला म्हणजे ऑटोमॅटिक व्यक्ती केक घ्यायला येतो, म्हणजे वाढदिवसाची वाट बघत राहा. असं होतं केन्सच्या आधीचं अर्थव्यवस्था. केन्सनं काय म्हटलं, वाट बघू नका वाढदिवसाची, तो केक प्रत्येक जागी कसा वापरता येईल यासाठी स्वतःहून मागणी तयार करा. समजलं? स्वतःहून. मग छोटे छोटे मी उदाहरण देऊन आलो बरं का. केन्सने हे उदाहरण नाही दिलं, केन्सने दुसरं उदाहरण दिलं. उदाहरणार्थ वाढदिवसाला केक, त्यानंतर अजून कुठला ऑकेजन असेल त्याला केक, अजून काय असेल केक, प्रत्येक जागी वापरा, म्हणजे ऑटोमॅटिक केकची मागणी वाढेल, आणि मागणी वाढली म्हणजे पुरवठा वाढतोच, असं केन्सचं म्हणणं होतं. दुसरं उदाहरण देतो केन्सचं. केन्सच्या आधी कसं होतं की बाबा मी 1 वर्ष अभ्यास केला तर बरोबर मी पुढच्या वर्षी परीक्षा पास होतो, किंवा 2 वर्ष अभ्यास केला मग 3ऱ्या वर्षी परीक्षा पास होतो. हे केन्सच्या आधी म्हणणं होतं. केन्सचं म्हणणं काय होतं, एक काम कर, 1 वर्षामध्ये दुप्पट अभ्यास कर, म्हणजे 2 वर्षात नाही 1 वर्षातच तू पास होशील. म्हणजे केन्सनं पूर्णपणे मार्केट बेस इकॉनॉमी आणली. केन्सचं म्हणणं काय होतं की तुम्ही मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये पैशाचा प्रवाह हा वाढवा. आणि तो कसा वाढवा, बरोबर आहे का? तर सरकारनं मार्केटमध्ये पैसे ओतावे, पायाभूत सुविधा तयार कराव्या, म्हणजे लोकांकडे पैसा जाईल आणि त्यामधून मागणी तयार होईल. सरकारनं या प्रवाहामध्ये हस्तक्षेप करावा मागणी वाढवण्यासाठी, आणि बाकी सगळं बाजार बेसिसवर हे ठेवून द्यावं. याच केन्सच्या तत्वाला म्हणतात अहस्तक्षेपवादी धोरण, किंवा त्याला म्हणतो आपण लॅसेस फेअर, किंवा ज्याला आपण भांडवलवादी इकॉनॉमी ज्या तत्वावर चालते ना, ते हे तत्व आहे की बाजारामध्ये सरकारनं पैशाचा प्रवाह वाढवावा, म्हणजे मागणी तयार होईल वस्तू आणि सेवेची, आणि मागणीमधनं उत्पादनाला काय मिळेल, चालना मिळेल. बरोबर. आणि याच कारणामुळे केन्सला निओ क्लासिकल इकॉनॉमीचा जनक म्हणतात. आणि याच विचारामुळे अमेरिका खूप मोठ्या प्रमाणात भरभराटीला आली, युरोपाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, आणि म्हणून हा केन्स त्या काळातला सर्वात त्याला काय म्हणतात की प्रसिद्ध हा अर्थतज्ञ म्हणून पुढे आला. बरोबर. तर यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल की हा कार्यकर्ता कसा आहे केन्स. तर बरोबर. आता बघा केन्सची एंट्री कशी होते भारतामध्ये. 1913 मध्ये, म्हणजेच जवळपास महायुद्धाच्या सुरुवातीला. आता 1913 पर्यंत ब्रिटिश साम्राज्य हे पूर्णपणे भारतामध्ये स्टेबल झालं होतं. एक पूर्णपणे इकॉनॉमी ही ब्रिटिशांनी कंट्रोलमध्ये आणली होती. ओके, प्लासी बक्सारच्या नंतरचं. आणि इथं भारतामध्ये चलन व्यवस्थापन आपण कसं करायचं 1913 ची गोष्ट सांगून राहिलो. यासाठी ब्रिटिशांनी इथं रॉयल कमिशन नेमलं. हे रॉयल कमिशन वेगळं आणि हिल्टन यंग आयोग जो पुढे येणार आहे, ओके, तो वेगळा. हा, बरोबर, लक्ष द्या. चलन व्यवस्थापन कसं असलं पाहिजे यासाठी कमिशन इथं नेमलं, रॉयल कमिशन म्हणतात त्याला. आणि त्या रॉयल कमिशननं या केन्सचा सल्ला घेतला, आणि या केन्सनं काय केलं माहितीये का, सेम आता 2 मिनिटं आधी जो आहे ना तोच सल्ला दिला या रॉयल कमिशनला, की बाजारामधील जो पैशाचा प्रवाह आहे भारतामध्ये तो सरकारनं काय करावा, वाढवावा.
बरोबर नाही का? म्हणजे मागणी जी आहे ना सरकारनं कंट्रोल करावी. कंट्रोल म्हणजे कदाचित कॉन्ट्राडिक्टरी शब्द होईल माझ्याकडनं तुमच्यासाठी. तुम्ही म्हणाल सर एका बाजून तुम्ही म्हणता अहस्तक्षेपवादी धोरण आणि एका बाजून म्हणता तुम्ही की सरकारनं कंट्रोल करावं. मी ते क्लिअर करून देतो. सरकारनं मागणी कशी वाढेल यासाठी हस्तक्षेप करावा, कळलं? आणि मग मागणी पुरवठा हे मार्केट बेसवर सोडून द्यावं, असं केन्सचं म्हणणं होतं. आता क्लिअर झाला मुद्दा? हा. तर ते केन्सनं हा सल्ला दिला कोणाला? या रॉयल कमिशनला, की तुम्ही काय करा, म्हणजे ब्रिटनमधनं सगळ्या गोष्टी आपल्या चलन नियंत्रित होत होत्या, बरोबर नाही का? आणि ब्रिटनमधनं भारताचं या प्रकारे तुम्ही काय करा, मागणी पुरवठा हा नियंत्रित करा. रॉयल कमिशननं त्यांच्या शिफारशी ऐकल्या, पण नंतर महायुद्ध झालं, बरोबर नाही का? आणि महायुद्ध झाल्यानंतर भारताचं चलन व्यवस्थापन आणखी बिघडलं, बरोबर नाही का? आणि चलन व्यवस्थापन बिघडल्यानंतर आता खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली की भारतामध्ये करन्सी मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. एका बाजूनं महायुद्ध, बरोबर, दुसऱ्या बाजूने त्याला काय म्हणतात की कुठलीही एक रेग्युलेटरी बॉडी भारतामध्ये नव्हती. ब्रिटनमधनं भारताला काय केलं जात होतं, नियंत्रित केलं जात होतं. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला म्हणजे थोडं हे होईल की मुघलांनंतर म्हणजे भारतामध्ये जे क्षेत्रीय पॉवर्स हे पुढे आले, त्यांनी स्वतःचं चलन तयार केलं. हा, त्यामुळे काय होतं की भारतामध्ये वेगवेगळे चलन हे तयार झाले होते. त्यात ब्रिटिशांचं वेगळं आहे ना, हैदराबाद बिकानेर आणि ते हैदराबाद जी बँक आहे म्हणजे नवाब जो आहे हैदराबादचा, त्या स्वतःचं चलन होतं, करन्सी होती त्याची. हे स्वातंत्र्याची वेळची गोष्ट सांगत आहो मी तुम्हाला. या कारणामुळे सुद्धा भारतामध्ये करन्सी मोठ्या प्रमाणात मिसमॅनेजमेंट होऊन राहिली होती. आणि आता बरोबर आहे का? या पार्श्वभूमीवर मग भारतामध्ये बघा, भारतामध्ये 1926 मध्ये, 25-26 म्हटलं तरी काय हरकत नाही, भारतामध्ये चलन व्यवस्थापन कसं असलं पाहिजे यासाठी हिल्टन यंग आयोगाची स्थापना करण्यात आली. साहजिक आहे, हिल्टन यंग आयोगासमोर ओके कोणता उपाय हे होता 1913चा ह्या केन्सचा. आणि मग हिल्टन यंग आयोगानं भारताचं चलन व्यवस्थापन कसं असलं पाहिजे या बाबतीमध्ये विचार सुरू केला. आणि याच काही वर्षाआधी 1923 मध्ये वयाच्या 32व्या वर्षी बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी भारताचं चलन हे कसं कसं विकसित होत गेलं, का बरं अस्थिर झालं, तुम्ही ब्रिटनमधनं भारताचं चलन कंट्रोल करू शकत नाही, हा विचार या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये मांडला. आणि जो कुठेतरी केन्सच्या विचाराला काउंटर करणारा होता. बाबासाहेबांनी केन्सच्या विचाराला काय सांगितलं की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हा विचार भारतामध्ये चालू शकत नाही. बाबासाहेबांनी केन्सला काय म्हटलं की मिस्टर केन्स, तू काय म्हणतं की तू म्हणतं की बाबा गव्हर्नमेंटनं पैसा छापावा आणि तो मार्केटमध्ये पाठवावा आणि त्याच्यामधनं मागणी तयार करावी, म्हणजे याचा अर्थ पूर्ण चलन तू गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये दिलं ना. मग गव्हर्नमेंट काय करेल, जर गव्हर्नमेंटला वाटलं की आपल्याला पैसे पाहिजे, छापेल आणि मार्केटमध्ये टाकेल, छापेल आणि मार्केटमध्ये टाकेल. यामुळे पैशाची व्हॅल्यूज राहणार नाही ना. अकॉर्डिंग टू केन्सच्या नियमानुसार, मी पुन्हा सांगतो, आता बघा पैशाला मूल्य का बरं आहे, कारण त्याची मागणी जास्त आहे. आणि मागणी का बरं जास्त आहे, कारण पुरवठा कमी आहे पैशाचा, चलनाचा. उद्या उठसूट प्रत्येकाजवळ जर समजा गव्हर्नमेंटनं पैसे छापले आणि प्रत्येकाकडे पाठवून दिले, माझ्याजवळ पैसे आहे, तुमच्याजवळही पैसे आहे, मागणीच प्रत्येकाजवळ जर पैसा आहे तर त्याची डिमांड कमी होईल ना, व्हॅल्यू कमी होईल ना. हे म्हणणं होतं बाबासाहेबांचं केन्सला की तू आहे मोठा अर्थतज्ञ केन्स, पण तुझे विचार भारतात लागू पडत नाही. विषय कळली इथपर्यंत. आणि इथं विवाद तयार झाला. म्हणजे एका बाजूनं 23 मध्ये बाबासाहेबांचा ग्रंथ आणि हिल्टन यंग ज्याच्या समोर केन्सचं थिसिस होतं, बरोबर. आणि बाबासाहेबांचं इम्प्रेशन ब्रिटिश सरकारवर इथून 10 वर्ष आधी एक वेळा पडलेलं होतं आणि ते सांगणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांची भारतीय राजकारणामध्ये एंट्री 1915 मध्ये आहे. बाबासाहेब आणि गांधीजी राजकीय एंट्री भारतामध्ये सोबतच. दक्षिण आफ्रिकेमधनं गांधीजी आले आणि बाबासाहेबांनी 1915 मध्ये कसा प्रवेश केला ते ऐका. तर 1915च्या दरम्यान भारतामध्ये साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं की ज्याचा उद्देश होता की एक सुधारणावादी कायदा भारतीयांना देणे. आणि त्या खरे दलितांचे प्रतिनिधी कोण यावरून बाबासाहेब आणि वीरा शिंदे यांच्यामध्ये विवाद तयार झाला. तेव्हा
विरा शिंदे हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले होते. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की दलितांचा खरा प्रतिनिधी कोण हे पहिल्यांदा साऊथ ब्युरो कमिशननं ओळखावं आणि त्याची खरी परिस्थिती कोण सांगेल त्याच्या आधारावर तुम्ही सुधारणा द्या. तेव्हा बाबासाहेबांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखाने प्रभावित होऊन साऊथ ब्युरो कमिशनने बाबासाहेबांना बोलवलं. बरोबर. आणि बाबासाहेबांची साक्ष घेतली दलितांच्या समस्येबद्दल. तर खऱ्या अर्थानं तिथं कळलं ब्रिटिश गव्हर्नमेंटला की दलितांचे खरे प्रतिनिधी हे आहे. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल 1919च्या कायद्यामध्ये दलितांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद राजकारणामध्ये करण्यात आली. बरोबर. आणि त्या बाबासाहेबांनी तिथं त्या आरक्षणाला विरोध करण्याचं कारण म्हणजे विभक्त मतदारसंघ होतं, त्याच्यावर आपण कधीतरी बोलू स्वतंत्रपणे. पण शेवटी मला सांगा, आरक्षण मिळून तर दिलं ना बाबासाहेबांनी 1919च्या ऍक्ट मध्ये. ते इम्प्रेशन हे ब्रिटिशांवर ऑलरेडी होतं. आणि मग दुसऱ्यांदा ब्रिटिशांनी बाबासाहेबांना हिल्टन यंग आयोगासमोर साक्ष द्यायला बोलवलं. का बोलवलं? कारण यांच्याकडे होता केन्सचा थिसिस आणि बाबासाहेबांचा थिसिस हा पूर्णपणे कॉन्ट्राडिक्टरी होता भारतासाठी. आणि मग बाबासाहेबांनी तो शोध प्रबंध त्या सगळ्या सदस्यांच्या हातामध्ये दिला आणि बाबासाहेबांनी केन्सच्या आधारावर जे तुम्ही भारतामध्ये चलन व्यवस्थापन आणत आहे, बरोबर नाही का, म्हणजे केन्सचा सल्ला कसा दिला होता, 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या भारतामध्ये, बेंगॉल, कलकत्ता आणि बॉम्बे. या तिन्हीचं विलिनीकरण करा आणि इम्पिरियल बँकेची स्थापना करा असं केन्सनं म्हटलं होतं. नंतर त्याचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं. आणि चलनाचं अधिकार याला देऊ नका, ते ब्रिटनमधनं येऊ द्या. बाबासाहेबांनी असं कसं, भारताचं चलन भारतामध्ये असलं पाहिजे ना, ते ब्रिटनमधनं कसं काय जमणार आहे बाबा. आणि बाबासाहेबांनी काय केलं, या हिल्टन यंग आयोगाला प्रश्न विचारले, बेसिक प्रश्न विचारले. हिल्टन यंग आयोग उत्तर देऊ शकलं नाही. बरोबर. बाबासाहेबांचं म्हणणं होतं केन्सच्या याच्यामध्ये पहिलाच प्रॉब्लेम हा आहे. बरोबर. तिथून ऐका बरं का, श्वास रोखून ऐका मी काय सांगतो. तर यावरून कळेल की आजही बाबासाहेब त्याला काय म्हणतात की आजही म्हणजे त्याला काय म्हणतात की आजही बाबासाहेब हे विश्वरत्न का बरं आहे. काही लोकांच्या पोटामध्ये दुखते बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर, त्यांनी कान खोलू नये का, बरोबर नाही का, की विश्वरत्न विश्वरत्नच आहे. बरोबर. त्याला काय हे का बरं आहे, हे आजही बाबासाहेबांचा हा ग्रंथ का बरं प्रासंगिक आहे. बरोबर. आणि हा बाबासाहेबांचा ग्रंथ जर नसता तर राजकीय अराजकता किती माजली असती, हे बरोबर ऐका. बरोबर. वाटलं जर म्हणजे मी बोलल्यामुळे जर समजा तुम्हाला चांगलं वाटत नसेल तर वाटल्यास कॉमेंट बॉक्समध्ये मला शिव्या देऊन टाका, काही प्रॉब्लेम. पण सत्य आहे ते सत्य आहे. हे सूर्या एवढं सत्य आहे की बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ जर नसता तर भारतामध्ये आज आर्थिक अराजकता माजली असती. कशी, ऐका आता. तर बेसिकली लक्षात ठेवायचं झालं काय, बाबासाहेबांचं म्हणणं होतं पॉईंट नंबर एक की जे चलन आहे ना, चलन, हे चलन छापण्याचा अधिकार सरकारकडे देऊ नका. या चलनासाठी तुम्ही स्वतंत्रपणे एक काय करा, सेंट्रल बँक स्थापन करा. बघा, बाबासाहेबांनी आरबीआयला सेंट्रल बँक हा शब्द वापरला होता. सेंट्रल बँक, बरं का, इथे मी 2 मिनिटं फक्त घेतो तुमचे. भारताच्या बँकेचं नाव हे आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ऍक्च्युली नाव माहितीये काय पाहिजे, याचं नाव पाहिजे होतं फेडरल बँक ऑफ इंडिया किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह हा शब्द जागतिक लेवलवर कोणत्याच बँकेला नाही आहे, तो फक्त भारतामध्ये आहे. का बरं आहे माहितीये का, कारण आरबीआयची स्थापना स्वातंत्र्याच्या आधी झाली. आणि जर तिथं नाव फेडरल किंवा सेंट्रल दिलं असतं म्हणजे भारताची स्वतंत्र बँक झाली असती ना, म्हणजे एक प्रकारे भारत देशच झाला असता ना, जो ब्रिटिशांना करायचा नव्हता. म्हणून हे नाव रिझर्व्ह आहे. बरं. म्हणून सरकारला माझं म्हणणं आहे, एक काम करा, ह्या आरबीआयचं नाव बदलून टाका, ह्याला फेडरल बँक ऑफ इंडिया किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया असं नाव द्या. हे आर शब्द म्हणजे रिझर्व्ह आहे, म्हणजे भारतासाठी रिझर्व्ह बँक. मग भारताची सेंट्रल फेडरल बँक कोणती, तर ती बँक ऑफ इंग्लंडमध्ये होती ती. ओके. पहिल्यांदा कदाचित तुम्ही, म्हणून बाबासाहेबांनी शब्द काय वापरला, सेंट्रल बँक स्थापन करा. कळलं. या आणि या सेंट्रल बँकेला हा चलन छापण्याचा अधिकार द्या. हा चलन छापण्याचा, बरोबर. म्हणजे काय होईल, सरकारच्या हस्तक्षेपापासनं ही संस्था वेगळी असेल. बरोबर. आणि त्यामुळे चलन विनिमय चलनाचा प्रवाह हा स्थिर राहील. म्हणजे उठसूट गव्हर्नमेंटच्या मनात आलं तर ते काय करणार नाही, चलन छापणार नाही. मग आता मला सांगा, सरकार काँग्रेस असो की बीजेपी असो, कोणती गव्हर्नमेंट असो, वित्तीय तूट प्रत्येक गव्हर्नमेंटकडे असते. ती दूर करण्यासाठी सरकारनं उठसूट पैसा छापला असता, मार्केटमध्ये पाठवला असता,
त्यामुळे त्याची डिमांडच कमी झाली असती, व्हॅल्यूज कमी झाली असती, चलनाचं मूल्यच बर्बाद झालं असतं ना. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ जर नसता तर या प्रकारे भारतामध्ये प्रॉब्लेम तयार झाले असते. आजही बघा पूर्ण करन्सी व्यवस्थापन गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये नाही आहे भारतात. ते कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? आरबीआयच्या कंट्रोलमध्ये आहे. किती चलन पाठवायचं, काय चलन पाठवायचं हे सगळं आरबीआय ठरवते. आणि त्या आरबीआयला बाबासाहेबांनी फॉर्म्युला पण दिलाय की कशा पद्धतीनं चालायचा. त्याला सुवर्ण प्रतिमान म्हणतात. त्याचा विचार आपण नंतर करू. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की तुम्ही एक काम करा, जे नोटा छापताना त्याचं एक पद्धतशीर एक प्रमाण फिक्स करा. म्हणजे केन्सचं म्हणणं काय होतं, उठसूट सरकारनं हस्तक्षेप करून बाजारामध्ये काय करावं, पैशाचा पुरवठा करावं. बाबा तसं करू नको, त्या पद्धतीनं करू नको. त्याचं प्रमाण काय कर, फिक्स कर. आणि याचा उद्देश असला पाहिजे तो म्हणजे चलन स्थिरता, करन्सी मॅनेजमेंट, बरोबर. आणि याच्यामधूनच इकॉनॉमी काय येईल, स्थिरता येईल. हा उद्देश असला पाहिजे. कशाचा? तर या फेडरल बँकेचा. ना की केन्स तू जे म्हणतं की मागणी पुरवठा त्या सायकलमध्ये भारत बसू शकत नाही, बरोबर इथपर्यंत. आणि म्हणून आजही आरबीआयच्या प्रस्तावनेमध्ये जर बघितलं तर आरबीआयचा उद्देश हाय आर्थिक स्थिरता. हा शब्द हा बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामधनं आहे. विषय कळली इथपर्यंत. म्हणून आज तो 200 पानाचा ग्रंथ आहे. तो मूळ ग्रंथ 180 पेजेसचा आहे. तो नंतर तो वाढून तो 220 पर्यंत झाला ग्रंथ, हा थिसिस नाही. आणि एवढंच नाही तर त्यामध्ये बाबासाहेबांनी अजून काय विचार दिला आरबीआयला, की ज्या मोठ्या चलनी नोटा आहे ना, बघा नोटाबंदीचा विचार काय होता बाबासाहेबांचा, ज्या 1000 आणि 500 नोटा ज्या बंद केल्या. बाबासाहेबांचं म्हणणं होतं दर 10 वर्षानंतर नोटाबंदी करा, दर 10 वर्षानंतर. कारण चलन तोपर्यंत चलन आहे जोपर्यंत ते प्रवाहामध्ये आहे. ते प्रवाहाच्या बाहेर गेलं तर प्रॉब्लेम क्रिएट होते. तर 10 वर्षानंतर चलन बंदी करा. म्हणजे याच्यामुळे काय होईल, जे घरामध्ये 1000, 500, 2000 नोटा ज्यांनी लपून ठेवलेला असेल त्यांना 100% माहित आहे याची व्हॅलिडिटी फक्त 10 वर्षापर्यंत आहे, बरोबर नाही का. त्यामुळे ते चलन चलनातच राहील. बाबासाहेबांनी 10 वर्षाची मुदत दिली होती, 10 इयर. कारण चलन जर बाजारामध्ये तुमच्या खिशामध्ये असलेले 10 रुपये आणि तुमच्या गुगल पे मध्ये असलेले 10 रुपये, दोन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खिशामध्ये असेल तर ते चलन नाही आहे, गुगल पे मध्ये असेल चलन आहे. म्हणजे व्यवहारात पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी व्यवहारामध्ये चलन ठेवण्यासाठी 10 वर्षानंतर काय करा, नोटाबंदी करा हा विचार दिला. मग चलन बाजारामध्ये राहील, प्रवाहामध्ये राहील. त्यामधून मागणी वाढून पुरवठा, मागणी पुरवठा हे अंतर्गत व्यापार चक्र व्यवस्थितपणे चालेल. हे काम द्या कोणाला, आरबीआयला. द्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला द्या. या प्रकारे बाबासाहेबांनी केन्सला एका मिनिटामध्ये उडवून टाकलं, बरोबर. की विचार करा, ज्याला निओ क्लासिकल इकॉनॉमीचा जनक म्हणतात त्याला पहिल्यांदा टशल ही भारतामधनं मिळाली. आणि म्हणून बाबासाहेब हे विश्वरत्न ठरतात, बरं का. बरोबर अंदाजाला इथपर्यंत की नेमकं त्याला काय म्हणतात की आपण बाबासाहेबांना, ते कसं आहे, बाबासाहेबांना समजण्यासाठी पण तेवढ्या खोलीमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. विषय कळलं. मी नेहमी एक म्हणतो की बाबासाहेबांचं राज्यघटनेच्या निर्मितीमधलं योगदान हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्याच्यापेक्षाही मोठे विषय बाबासाहेबांचे हे आहे. एक मुद्दा राहिलेला जे आपण कधी नंतर बोलू, की आज केंद्र राज्य संबंध, तुम्हाला भारतीय संविधानामध्ये एक केंद्र राज्य वित्तीय संबंध भाग 12 मध्ये स्पष्ट केलेले आहेत. किती सुस्पष्ट मागणी आहे. ज्याला वित्त आयोग म्हणतो आपण, बरोबर नाही का, त्याची स्थापना बाबासाहेबांच्या ग्रंथावरच आहे. हा ग्रंथ नाही, दुसरा ग्रंथ आहे. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी नाही, प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये बाबासाहेबांनी भारताचं अंतर्गत चलन व्यवस्थापन कसं असावं हा केंद्रबिंदू मांडलेला आहे. इज दॅट क्लिअर. तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की म्हणजे बाबासाहेबांनी केन्सचं जे मॉडेल भारतामध्ये अवलंबलं जात होतं आणि त्यातल्याच बाबासाहेबांनी जे एक मुद्दा राहिला किंवा चलनाचं मूल्य हे कसं असावं. तर हिल्टन यंग आयोगाचं म्हणणं काय होतं माहितीये का, चलनाचं मूल्य हे त्याला काय म्हणतात की आपण काय करू म्हणे, कोसळू म्हणजे कमी ठेवू, म्हणजे ब्रिटनला फायदा होईल, ब्रिटनला फायदा होईल ना. बाबासाहेबांचं म्हणणं होतं हा नको नको नको, ओके भारताला फायदा झाला पाहिजे असं चलनाचं मूल्य ठेवा. विषय कळला की पर्यंत, म्हणजे स्थिर विनिमय मूल्य असलं पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. केन्सचं म्हणणं होतं फ्लोटिंग असलं पाहिजे इथपर्यंत. तर या तऱ्हेनं बाबासाहेबांनी भारतीय अर्थकारणामध्ये आपलं त्याला काय म्हणतात की मोठं काय दिलं, हे योगदान हे दिलेलं आहे. चला कळलं. तर आशा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्यवस्थितपणे लक्षात आलेल्या असेल, कळलं का. आणि
सगळ्या गोष्टी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला लेक्चरचा फायदा हा झाला की नाही झाला. आणि दुसरी एक सूचना होती की एक काम करा, हे जे नॉन सबस्क्राईबचं प्रमाण आहे ना, हे थोडं कमी करून घ्या बरं का. 82% लोक नॉन सबस्क्राईब असे आहे आपले की जे त्याला काय म्हणतात की सबस्क्राईब करत नाही परंतु बघतात. तुम्ही बघता त्यासाठी तर खूप खूप धन्यवाद. पण हे टीमचं म्हणणं असं असते की सर हे जर थोडं व्यवस्थितपणे झालं तर व्यवस्थितपणे अजून आपल्याला संवाद काय करता येईल, हा साधता येईल ते. त्यामुळे तुम्हाला इथंच थांबतो. काही टॉपिक वगैरे जर पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. लेक्चरमध्ये तुम्हाला काही क्युरीज तुमच्या जर आयुष्यात आतापर्यंत ज्या काही जे लूप्स आहे ते दूर झाले का ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की काय करा सांगण्याचा प्रयत्न करा. इथंच थांबू आपण. चला, ओके, थँक्यू.